अकोला जिल्ह्यातील दहिवड गावंडे या गावात राहणारी संगीता 40च्या घरात असलेली एक विधवा महिला होती। तिच्या आयुष्याची गाथा म्हणजे फक्त संघर्ष। 4 वर्षापूर्वी तिच्या पतीने अचानकपणे जगाचा निरोप घेतला होता आणि त्यानंतर 2 लहान मुलांची जबाबदारी तिच्या खांद्यावर येऊन पडली होती। स्वतःच्या पायावर उभे राहून मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी तिने माहेरचा आधार घेतला होता। ती एके दिवशी काही कामासाठी शेतात जात होती। त्यावेळी तिचा 15 वर्षीय मुलगा तिचा पाठलाग करत होता। या दरम्यान पुढे असं काही घडलं की मुलाने आईसह भयंकर कृत्य केलं। नेमकं काय झालं आणि काय घडला होता प्रकार, संपूर्ण प्रकरण सविस्तर पाहूयात। संगीता दहिवड गावंडे येथील तिच्या माहेरी मुलांना घेऊन आली होती, जिथे तिला थोडासा दिलासा मिळत होता। संगीताचे आयुष्य म्हणजे मुलांचं भविष्य। त्यासाठी ती मिळेल ते काम करत असे, कधी शेतमजुरी तर कधी गावातील मोलमजुरी। पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीच एक चिंता कोरलेली होती, तिच्या मोठ्या मुलाची, 15 वर्षाच्या राहुलची। राहुल हा इतर मुलांसारखा नव्हता। त्याला अभ्यासाची अजिबात आवड नव्हती। शाळेत जायला निघायचा खरा, पण शाळेत न जाता तो मित्रांसोबत भटकत असायचा। संगीताला हे हळूहळू कळायला लागलं होतं। कितीतरी रात्री तिने डोळ्याला डोळा लावला नव्हता। फक्त राहुलच्या भविष्याची चिंता ती करत होती। माझ्या मुलाचं काय होईल हा प्रश्न तिला सतावत होता। एके दिवशी तिने राहुलचा अभ्यास घेतला आणि तिला धक्काच बसला, कारण तो शाळेत जातच नव्हता। तिच्या काळजीत अजून भर पडली। तिने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्या डोक्यात काही शिरत नव्हते। 15 वर्षाच्या कोवळ्या वयात त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता। त्या दिवशी संगीताला राग अनावर झाला होता। तिने राहुलला चांगले सुनावले आणि रागाच्या भरात त्याला 2 फटकेही दिले। राहुलला हे अपेक्षित नव्हते। त्याला वाटले की आई त्याला विनाकारण मारत आहे, त्याला समजून घेत नाहीये। त्याच्या मनात आईबद्दलचा राग वाढत गेला। तो राग कधी इतक्या टोकाला जाईल याची कल्पना संगीताला नव्हती। त्याला वाईट वाटत होतं की आई त्याला समजून घेत नाहीये, त्याला स्वातंत्र्य देत नाहीये। त्याच्या मनात द्वेष वाढत होता आणि त्या द्वेषाचे रूपांतर एका विकृत विचारात होत होते। जून महिना सुरू झाला होता। शाळा सुरू झाल्या। एके दिवशी संगीता नेहमीप्रमाणे सकाळी कामासाठी शेताकडे निघाली होती, पण ती परतलीच नाही। गावातील लोकांना तिची काळजी वाटू लागली। संगीता स्वभावाने शांत आणि कोणाच्या अध्यात्मध्यात नसणारी स्त्री होती। तिच्या मैत्रिणी आणि शेजाऱ्यांनी तिचा शोध सुरू केला। गावातून, शेतातून, नातेवाईकांकडे सर्वत्र चौकशी केली गेली, पण संगीताचा पत्ता लागत नव्हता। संगीता गेली कुठे हा प्रश्न प्रत्येकाच्या ओठी होता। तिचा काही अपघात झाला असेल का, ती मुद्दामून निघून गेली असेल का, असे अनेक तर्कवितर्क सुरू झाले, पण कोणालाच काही सुगावा लागत नव्हता। संगीताच्या दोन्ही मुलांनाही काहीच कल्पना नव्हती। निदान असे तरी सर्वांना वाटत होते। दिवस सरत होते आणि संगीताच्या बेपत्ता होण्याने गावातील शांतता ढवळून निघाली होती। पोलिसात तक्रार दाखल झाली आणि शोध मोहीम आणखी तीव्र झाली। मंगळवारी सायंकाळचा वेळ होता। गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतशिवारात एका खड्ड्यात काटेरी झुडपांच्या आत काहीतरी संशयास्पद दिसले। काही गावकरी तिकडे गेले आणि त्यांनी पाहिलेले दृश्य त्यांच्या काळजाला धस्स करणारे होते। तिथे एक अर्धवट जळालेल्या छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह होता। अंगावर काटा आणणारे ते दृश्य होते। मृतदेह इतका विकृत झाला होता की तो कोणाचा आहे हे ओळखणेही कठीण होते। गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मृतदेहाची पाहणी केली असता तो दगडांनी ठेचलेला असल्याचे आणि नंतर तो जाळण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसत होते। या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले। कोणीतरी बाईला मारून इथे फेकून दिले आहे अशी कुजबूज सुरू झाली। कोणीतरी संगीता बेपत्ता असल्याची आठवण करून दिली। कपड्यांच्या काही अवशेषांवरून आणि मृतदेहाच्या काही लक्षणांवरून पोलिसांनी आणि काही अनुभवी गावकऱ्यांनी तर्क लावला की हा मृतदेह संगीताचाच असण्याची दाट शक्यता आहे। गावातील वातावरण पूर्णपणे दूषित झाले होते। अकोला पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। हा केवळ एक खून नसून यामागे काहीतरी गंभीर गुन्हेगारी कट असल्याची पोलिसांना खात्री पटली। त्यानंतर कसून चौकशी सुरू झाली। तपास जसजसा पुढे सरकत होता तसतसे अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत होते। संगीताच्या मुलांची, नातेवाईकांची आणि गावातील लोकांची चौकशी सुरू झाली। पोलिसांना काहीतरी खटकत होते, काहीतरी खूप जवळचे असावे असे त्यांना वाटत होते आणि हळूहळू हे रहस्य उलगडले। जे काही समोर आलं त्याने फक्त गावकऱ्यांचाच नव्हे तर तपास करणाऱ्या पोलिसांच्याही पायाखालची जमीनच सरकली। या भयानक कृत्याची जबाबदारी दुसऱ्या कोणाची नसून संगीताच्या पोटच्या 15 वर्षाच्या राहुलनेच घेतली होती। तोच राहुल ज्याच्या भविष्याच्या चिंतेने संगीता रात्रंदिवस झगडत होती। राहुलला ताब्यात घेण्यात आले। सुरुवातीला तो घाबरलेला होता, पण जसजशी पोलिसांची चौकशी पुढे सरकली तसतसे त्याने सर्व काही कबूल केले।
त्या दिवशी काय घडले हे ऐकून सर्वांना धक्का बसला. जून महिन्यातील ती सकाळ होती. संगीता नेहमीप्रमाणे कामासाठी रेल्वेच्या पट्टीच्या बाजूने शेताकडे निघाली होती. राहुल तिचा पाठलाग करत होता. त्याला आईने मारल्याचा राग होता. तो राग इतका अनावर झाला होता की त्याला त्याच्या आईचा जीव घ्यायचा होता. रस्त्याच्या मध्यावर पोहोचताच एका निर्जन ठिकाणी जिथे कोणाचीही वर्दळ नव्हती तिथे राहुलने संगीताला आवाज दिला. संगीताने मागे वळून पाहिलं. आपल्या मुलाला पाहून तिला काही क्षण आनंद झाला असेल, पण तो क्षण तिच्या आयुष्यातील शेवटचा होता. जसं संगीताने मागे वळून पाहिलं, राहुलने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या हातातला मोठा दगड तिच्या डोक्यावर फेकला. संगीताला जोरदार मार लागला आणि ती डगमगली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिचाच मुलगा तिला मारत आहे. तिला वाटले की हा रागाच्या भरात केलेला हल्ला असेल, पण तो तिला ठार मारेल याची कल्पना तिला कधीही नव्हती. तिने किंचाळायला सुरुवात केली, पण ती जागा इतकी निर्जन होती की तिच्या किंकाळ्या ऐकायला तिथे कोणीही नव्हते. राहुलने तिच्या किंचाळ्यांकडे दुर्लक्ष केले. ती जिवंत असतानाच त्याने पुन्हा पुन्हा तिच्या डोक्यावर, तोंडावर आणि शरीरावर दगडाने जोरदार वार केले. संगीता आपल्या डोळ्यांनी हे सर्व पाहत होती. आपला जीव जातोय हे तिला समजत होतं, पण वेदनांनी आणि जबरदस्त माराने ती खाली कोसळली होती. ती प्रतिकार करू शकली नाही आणि राहुलही तेव्हा थांबला नाही. आघातावर आघात करून त्याने संगीताचा जीव घेतला. तिच्या जिवंत अस्तित्वाला त्याने कायमचं संपवलं होतं. मुलाच्या नजरेतून आईचे वागणे हे नेहमीच चुकीचे होते, पण त्याचा राग एका अशा पातळीवर पोहोचला होता की त्याने आईच्या अस्तित्वाचे शेवटचे पान बंद केले होते. आईचा जीव घेतल्यावर त्याने तिचा मृतदेह फरफटत नेला आणि काटेरी झुडपात लपवून टाकला, जेणेकरून तो कोणालाही दिसणार नाही. हे सर्व प्रकरण इतके भयानक होते की राहुलला स्वतःचे कृत्य मान्य करण्यास फारसा वेळ लागला नाही. गावकऱ्यांना या घटनेचा धक्का बसला. एका मुलाने आपल्या आईचा जीव घेतला. ही गोष्ट त्यांना पचवणे खूप कठीण होते. एक आई जी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जीवाचे रान करत होती, तीच तिच्या मुलाच्या रागाची बळी ठरली. ही घटना केवळ एका खुनाची नव्हती, तर ती एका आई आणि मुलाच्या तुटलेल्या नात्याची आणि एका भयानक वास्तवाची कहाणी होती. मुलांवर लहानपणापासून चांगले संस्कार करणे किती महत्त्वाचे असते आणि रागाचे दुष्परिणाम किती भयावह असू शकतात हे या घटनेतून स्पष्ट होते.